गेल्या काही दिवसांपासून विश्वजित कदम भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे। यातच देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजित कदमांना थेट मुहूर्त लावतो या केलेल्या वक्तव्यावरून चांगलीच चर्चा रंगली आणि अखेर या मुहूर्ताचा माजी मंत्री विश्वजित कदम यांनी सांगलीमध्ये खुलासा केलाय। आपल्या आयुष्यात केवळ आतापर्यंत 3 मुहूर्त आले। पहिला पतंगराव कदम व विजयमाला कदम यांच्या पोटी जन्माला आल्यावर, दुसरा पत्नी स्वप्नाली हिच्याशी लग्न आणि तिसरा 2014 पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून 1,63,000 मतांनी निवडून दिले। हे 3च मुहूर्त आतापर्यंत महत्त्वाचे आहेत आणि 2024ला चौथा मुहूर्त असेल। पण आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट मतदारसंघातल्या टेंभू सिंचन योजनेच्या पाण्याबाबत मागत होतो आणि या कामाबाबतीत ठरलेल्या बैठका झाल्या नव्हत्या। यातून देवेंद्र फडणवीस यांनी गमतीने बैठकांच्या बाबतीत मुहूर्त लावण्याचं ते वक्तव्य केलं होतं। पण त्यावरून महाराष्ट्रात आणि अगदी मतदारसंघात देखील चुकीच्या वावड्या उठवण्याचा प्रयत्न झाला। पण आपण कोणाला घाबरत नाही असे देखील विश्वजित कदमांनी स्पष्ट केले। सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली या ठिकाणी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कृष्णा नदीवरील बुर्ली सूर्यगाव पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित समारंभात बोलताना कदम यांनी त्या मुहूर्ताच्या वक्तव्याबाबतीत आपले स्पष्टीकरण दिले। आणि म्हणूनच मला सांगायचंय, या विशाल पाटील तर स्टेजवर आहे, ठीक आहे, जुनं काहीतरी होतं, मला त्याची पर्वा नाही। आज छाती ठोकपणे, पारदर्शकपणे आणि माझ्या हृदयात तुम्हाला विशाल दादा सांगतो, तुमच्या पाठीशी विश्वजित कदम आणि कदम कुटुंब खंबीरपणे उभं आहे। तुम्ही काळजी करू नका। यावेळेस सांगली लोकसभेत आणि विधानसभेत आपण इतिहास घडवायचा आणि त्याची सुरुवात या पलूस कडेगावच्या मातीत। अनेक गोष्टी आपल्याला करायच्या। मी 99चं उदाहरण सांगतो। 9 आमदार